हाय नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि कॅमेरा आणलाय मी, पण कॅमेराचं कार्ड विसरले बाई घरी. तर आज दिवसभरात काय काय केलं सांगतो, पण आधी जरा खाऊन घेऊया आपण. तुला नाव आहे खाऊन सांगू. तर भाई थोड्या वेळानंतर आता मी फ्री झालो. केस तर मी कापले नाहीत, भाईने कापले. आम्ही मगाशी केस कापायला गेलो. तर हां, मगाशी आम्ही होतो केक शॉपमध्ये. भाई केक कशासाठी घेतला आपण? पप्पांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल DG मेडल मिळालं. त्यामुळे DG म्हणजे सर्वोच्च पद आहे, DG पोलीस खात्यात. त्यांच्यातर्फे एक मेडल मिळतं. ते कधी मिळतं? उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल. किती रिवॉर्ड्स सांग ना. रिवॉर्ड्स असते, क्रायटेरिया असतो त्याला एक, मग त्याबद्दल आम्ही मग सेलिब्रेट केलं असं. सो असं सगळं होतं आज, आणि आम्ही मग सेलिब्रेट केलं. तर सेलिब्रेट करताना सगळे फॅमिलीज वगैरे होतं, त्याच्यामुळे काय आम्ही व्हिडिओ शूट नाही केला. कारण प्रत्येकजण कसं कॅमेरा फ्रेंडली नसतो. काही लोक कॅमेरा शाय असतात, तर त्यामुळे आम्ही तो रेकॉर्ड नाही केला. तर असं सगळं आहे. आणि खूप दिवसानंतर मित्रांनो, घाम कसला येतो मला, तर खूप दिवसानंतर आपला मित्र आहे टिक्या. तर टिक्या पण खूप दिवसांनी आला, आतामध्ये गेलेला गावी बिवी. ते तुम्हाला बोललेलं टिक्याच्या भावाचं रिसॉर्ट आहे. परत रिसॉर्टला आलं एवढं काय करणार रिसॉर्टला जाऊन? ते काम आहे तर 2-3 मग ते करतो. हे असं असतं घरातलं रिसॉर्ट असलं की सारखं रिसॉर्टला जायचं. परवा परत हां, थांबणार नाही का? थांब ना भाई. तर बोल नाही बोल. परत 4ला जायचं रे. तू राहा ना तिकडे, कपडे घेऊन जा, एक कपाट बनवतो तिकडे आणि तिकडे राहा. तेच बोलतात. तर आता मी काय करणार, आता मी तुम्हाला दाखवतो एक सरप्राईज. 5 मिनिटं थांबा, दाखवतो तुम्हाला. तर भाई आता आम्ही आलोय जेवायला, जेवण करायला आलोय. टाइम काय आलाय? टाइम काय आलाय? 12:20. तर काय टाइम काय आला? क्या भाई तुम कब आए भाई? क्या स्वदेश से आया भाई मेरा शाहरुख खान. स्वदेश क्या भाई, कसं दिसते आधी बघू तर ते. फुल एकदम फुल छावा. कसे झाले, किती झाले, 1-1.5 महिने कसे झाले? खूप सुंदर. हा, मजा आली. मजा आली, खूप मजा. त्याची इच्छा आहे की त्याला परत जायचंय, लई इच्छा आहे. तर असं सगळं आहे भाई. हा झालाय, तर आम्ही आता सगळे जेवायला आले. तर आता आम्ही जेवणार आणि मग त्यानंतर निघणार. चौकात गेला, आपल्या इथे गेल्यानंतर मग त्याच्याशी आपण बोलू, त्याला विचारू कसं काय अनुभव होता, कसं एक्सपिरियन्स होता, एवढे दिवस काय केलं, कसं काय बटर केलं. चिकन कसं आहे? तर तो आपल्याला थोडक्यात सांगेल. तर आता भाई डायरेक्ट गेल्यावर आपण तिकडे जाऊन बोलूया. तर भाई थांब 1 मिनटं, मला कॅमेरा ॲडजस्ट करू द्या. लईच काळे आणि खूप ब्लू दिसते. 1 मिनिट थांब. तर भाई आज खूप दिवसानंतर, तर रात्रीचे 1-1:30 जे काय वाजले असतील, तर 1:30 वाजले. तर आता आम्ही इथे 2:50. हां तेच आहे, 1:30-2 वाजले. 2:50. तर आता आम्ही खूप सारं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो इथे चालायला. तर हा खूप दिवसाने, मला वाटतं खूप महिने झाले, ऑलमोस्ट खूप 1-1.5 महिना. 1.5 महिना. हां 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिन्यानंतर आम्ही आता भेटलो आहे. कसा होता 1-1.5 महिन्याचा एक्सपिरियन्स? खूपच कमाल होता तसं म्हणायला गेलं. नाही, कामाला गेलेलो बाहेर. ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स सांगेल की तुम्ही जर बाहेर जाता ते कामाला, म्हणजे आपलं घर सोडून किंवा काही, अरे बापरे, हां तो हां ये ना, उजेड हा उजेडात येऊन, उजेड. तर आपलं घर वगैरे किंवा सोडून काही जात असेल तर बस प्रत्येकाचा एक आपापला एक्सपिरियन्स असतो की घर सोडून जातोय किंवा काही असेल काही, तर आपले मित्र झालं, आपला परिवार झालं, आठवण तर येते, आठवण येते. आणि मेन तर आपलं जे जेवण, म्हणजे आपण जो 3 टाईम घरी जेवणं आणि 3 टाईम बाहेर जेवणं, म्हणजे नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण, ह्याच्यात खूप फरक आहे. खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि तुम्ही जर कामाने जात असेल, नेक्स्ट लेवल. आणि जर मी आलं 1.5 महिन्यात खूप फरक झाला आहे माझ्या स्वतःत, की मी खूप बारीक झालो आहे. मला खूप लोकांनी म्हणजे जो कोण मला भेटला आहे, आजच मी आलो आहे, दुपारी 2 वाजता आलो. मला खूप लोक बोलली की भाई खूप, आणि ह्याच्या पुढे माझ्या घरचे पण बोलले की जायची काय गरज नाही, XYZ जे काय असेल तो आता तो माझा कॉल आहे, मला जायचं आहे नाही जायचं आहे. आमच्या घरात कोण असा लादत नाही की भाई तुला जायचंच आहे तर तू जा, किंवा अशी पैशाची इमर्जन्सी किंवा हे खूप
वरचं झालं की पैसे XYZ जे काय असेल फायनान्शियली जे काय प्रत्येकाचं आपापलं असतं, पण ओव्हरऑल मनातलं बोलीन की जिथे आहे तिथे खुश राहावं. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. आणि जर तुम्हाला एक पर्सनल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की तुम्ही फिरून बघा, इथे जावा तिथे जावा तिथे जावा तिथे जावा सगळीकडे जावा, पण वेळ आपण आपल्याला एक द्या मेंटली की भाई की हा एवढा वेळ आहे की तुम्हाला तेवढा तिथे वेळ द्यायचा आहे बस. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा दिला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात हारतात आहे. बस एवढंच बोलू, बाकी काय नाही. आणि अजून मी पण काही माझ्या आयुष्यात असं भलं मोठं अचीव नाही केलं, बट करायचा प्रयत्न चालू आहे. जेव्हा होईल तेव्हा नक्कीच होईल. हो 100% हां, बस तेच ती ओव्हरऑल ते गोष्ट आहे. बाकी काय नाही. बाकी आता मी खूप स्ट्रेस फ्री आहे. म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप मला असं वाटतं माझी खूप टाईम नंतर मी मेंटली रिफ्रेश झालो आहे. खूप म्हणजे असं तो रिफ्रेश असतो ना, खूप खूप म्हणजे खूप मी वेळानंतर ॲक्च्युली 2:30 वाजता जागा आहे. नाही तर मलाच आता कळत नाही की मी आता मला उद्याचं काय, मला उद्याचं काहीच टेन्शन नाही मित्रांनो. बस बाकी काय नाही, उद्याचं मला काही टेन्शन नाही आहे. बाकी गेलं उद्याचं उद्यावर बघू. आज रात्र आता आहे. आता माझे मित्र भेटले आणि खूप कमाल वाटलं मला. म्हणजे ओव्हरऑल डे माझा जो काही दिवस होता आजचा चुम्मेश्वरी एंड नाही ते आता चालू झालं आहे तशी व्हिडिओ. चालू. तर इथे झालं आहे. तर मी हे सांगत होतो की आम्ही खूप दिवसानंतर भेटलो वगैरे हे सगळं ठीक आहे, पण सकाळी मी उठलो त्यानंतर एक व्हिडिओ जो एडिट करायचा होता तो चालू केला आणि तो उद्यापर्यंत मी देऊन टाकीन. एक एडिटचं आपल्याला काम आहे तर ते उद्यापर्यंत देऊन टाकीन. सो बेसिकली एक छोटंसं सांगतो की त्याचं काहीतरी एक फॅमिली इमर्जन्सी होती, त्याच्या कारणामुळे XYZ गोष्टींमुळे तो इथे आला आता आणि त्यानंतर कदाचित जाईल परत मे बी. काही मलाच नाही माहिती माझं. मी आता जर आज इथे म्हणजे आज मुंबईला आहे, मी माझ्या घरी आहे. मला नाही माहिती की मी उद्याही असेल कुठे, काहीच नाही माहिती. आणि मी घरच्यांना पण नाही सांगू शकत की भाई हे अशाच गोष्टी असतात. Overall काम काय असतं काम ते, ज्या सगळ्या गोष्टी काम. असतात ना, ते या सगळ्या अशाच आणि गोष्टी ते असतात. ही प्रत्येक गोष्ट आपण ठरवतो तर आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. जर तुम्ही वयाच्या 20व्या नंतर येतात, 21 झालं 22 झालं 23 झालं 24 झालं, हे 4 वर्ष खूप महत्त्वाचे असतात किंवा 5 वर्ष म्हणता येईल. म्हणजे वयाच्या 25व्यापर्यंत ही खूप तुमच्याकडे बोलत चान्स असतात की की तुम्ही काहीतरी करणार. आणि आपल्या घरच्यांच्या अपेक्षा असतात, असं नाही बोलायचं की घरच्यांच्या अपेक्षा असली किंवा काय, पण तुम्हाला स्वतःचं काहीतरी कळतं त्या वयात. म्हणजे या 5 वर्षात 20 ते 25मध्ये जर तेव्हा पण तुम्हाला त्या गोष्टी नाही कळत आहे तर तुम्हाला तुमचं माहिती मित्रांनो डेड आहे भावानो. डेड आहे तुम्ही. बस. बाकी त्याच्या डेड म्हणजे जाऊ दे, हा सगळा वेगळा विषय आहे. ते आता त्या सगळ्या करिअरचा आणि प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा आहे. हां, आता हा आमचा सगळ्यांचा हा पर्स्पेक्टिव्ह आहे. हा म्हणजे तो मी आमचा काटे तो फाळके आमचा सगळ्यांचा हा जो काही पर्स्पेक्टिव्ह असेल तो की भाई तुम्ही काय करते, तुम्हाला काही गोष्ट माहिती आहे तर तुम्ही त्या हिसाबनी चाला. बाकी काय त्यात काहीही झालं, ओव्हरऑल तुमचं रिलेशन झालं, तुमचं फॅमिली प्रॉब्लेम झालं किंवा तुमचं फ्रेंडशिप झालं, ओव्हरऑल हे सगळं असतं. आहे. ओव्हरऑल सगळं असतं, पण त्या गोष्टी वेगळ्या ठेवून पण तुम्हाला तुमचं काय करायचं, म्हणजे तुम्ही कोण आहे, तुम्हाला तुमचं काय माहिती, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्यानंतर गोष्टी येतात, हे रिलेशन फॅमिली XYZ जे काय, पण आधी तुम्ही कोण आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. बाकी काय घेणं देणं नाही आहे कोणाचंच. जर तुम्ही खुश आहे तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की पुढे जाणार. व्लॉग राहिला संदीप महेश्वरी झाला. चल जरा चालू. संदीप महेश्वरी डायरेक्ट पॉडकास्ट झाला ब्लॉगमध्ये. थोड्या वेळाने बोलू आता जरा निवांत. तर भाई आता आलो आहे आम्ही आईस्क्रीम खायला. एवढी सगळी बडबड झाल्यानंतर मला असं वाटतं की थोडा आईस्क्रीम ब्रेक झाला पाहिजे. सो आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला. तर आता मस्त आईस्क्रीम खाणार आहे. मी घेतला स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि घेतला XYZ. कुठला फ्लेवर घेतला? मी व्हॅनिला चॉकलेट घेतला आहे. मला आवडतं स्ट्रॉबेरी कधी कधी. सो आता मी आईस्क्रीम खाणार. माझी लय बडबड झाली मागाशी, पण खूप गरज होती, कारण खूप दिवसाने भेटले आणि त्या सगळ्या गोष्टी बोलणं फार महत्त्वाचं होतं. सो दिस इज वॉट इट इज. आता आईस्क्रीम खाईन आणि मग थोड्या वेळाने परत घरी जाईन आणि मग एडिट करेल. तो डस्टबिन तिकडे बघ. तर भाई आता खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर आईस्क्रीम वगैरे सगळं खाऊन झाले. तर मला ते काल पण एक फोन आलेला की ते लास्ट टाईम माहिती आपण एक व्हिडिओ केला एका शाळेचा,
बोरिवलीमध्ये. आज पण सकाळी मी ते घेतलेलं काम करायला आणि आत्ता घरी गेल्यावर पण उद्या परत सकाळी तेच काम करणार. तो एडिट करून त्यांना तो व्हिडिओ देऊन टाकायचा आहे. त्यामध्ये जे काही करेक्शन येतील ते सगळं करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी करीन आणि 1 मेचा व्हिडिओ तर येतोच आहे आमचा. सो त्यात तर माझा जो आवडीचा पार्ट आहे तो मला करायला मिळाला. म्हणजे एडिट शूट हे आहे ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे मला एवढं नाही आवडत ॲज कम्पेअर टू डिरेक्शन. तर त्या गोष्टी मला जास्त आवडतात. सो डिरेक्ट केलं आहे थोडंफार, जेवढं केवढं मला जमतं आहे, जेवढं केवढं आत्तापर्यंत काय बोलतो नॉलेज आले त्यातनं थोडंसं ते डिरेक्ट केले आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यात. तर ते थोडंसं केलं ते तुम्हाला पाठवतो. लिंक आली की लगेच डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन किंवा ते थोडं हे करीन मी इंस्टाग्रामवर वगैरे टाकीन. तर ते असं सगळं आहे. तर भाई आत्ता मला वाटतं वेळ झाली घरी जायची आणि असं खूप बरं वाटतं की आपले खूप म्हणजे आपला भाई आहे, मित्र आहे, आपला आला, खूप दिवसांनी भेटलो, बोललो. म्हणजे फोनवर बोलणं आणि समोरासमोर बोलणं याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. सो त्या सगळ्या गोष्टी बोललो आणि आता बरं वाटते, फार छान वाटते. सो आत्ता जाऊन मस्त छान एडिट करीन, ब्लॉग अपलोड करीन आणि मग झोपीन. सो मला वाटतं की आजपुरता हा एवढा व्हिडिओ ठेवणं ठीक आहे. जास्त फार मोठा पण नाही झाला आणि फार बडबड झाली असेल तर समजून घ्या जरा. कारण असंच होतं. म्हणजे कधीतरी मी तुम्हाला बोललो ना व्लॉगमध्ये थोडे अप्स अँड डाऊन येतील की कधी वाटतं की असं कॅमेरासमोर सगळ्यांनी बोलावं. सो ते सगळ्या गोष्टी झाल्या. सो दिस इज वॉट इट इज मित्रांनो. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतर ठिकाणी तुम्हाला वाटलं तर शेअर करा. बस बाकी काय नाही. नको ते नको, आपण उद्या बोललो एवढे, उद्या मी घरीच आहे दिवसभर. काय बोलतो? दिवसभर येतो पुण्यात? ना जाऊ पुण्यात, उद्या जाऊ. कधी जायचं पुण्यात? उद्या